तर आपण प्रकरण 16 बघत आलोय. त्यामधील हे जे 300 कलम आहे ते आपण पाठीमागं ठेवलेलं होतं थोडं सविस्तर अभ्यासण्यासाठी. शरीरासंदर्भात अपराध प्रकरण 16 मधील आपण 300 कलम बघूया. 300 कलमाचं शीर्षक असं आहे खून, आणि याच्या अगोदर आपण 299 कलम पाहिलं सदोष मनुष्यवध. आता ते कलम थोडं बाजूला राहू द्या, कारण ते कलम पूर्णपणे याच्यामध्ये आहे. सदोष मनुष्यवध म्हणजे कल्पेबल होमिसाइड. कल्पेबल, कल्पा म्हणजे अपराध, वेगळ्या भाषेतून आलेला शब्द आहे. जसे की आपण कल्प्रिट म्हणजे अपराधी बघतो, कल्पेबल म्हणजे अपराधिक, होमी म्हणजे मानवी, साइड म्हणजे हत्या, वध, जसं सुसाइड स्वतःची हत्या, स्वतःचा वध, तसं कल्पेबल होमिसाइड म्हणजे सदोष मनुष्यवध, अपराधिक मानववध. 299 पूर्णपणे याच्यामध्ये आहे. इथं आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. 299 सदोष मनुष्यवध आणि खून याच्यामधला फरक, खून म्हणजे काय, सदोष मनुष्यवध म्हणजे काय, आणि दोन्हीमध्ये काय फरक आहे. हजारो उदाहरणं येतात, आपल्याला फरक पटकन लक्षामध्ये आला पाहिजे. तर इथे एक महत्वाची गोष्ट आहे, सदोष मनुष्यवध म्हणजेच खून, लक्षात घ्या, आणि खून म्हणजे सदोष मनुष्यवध. परंतु प्रत्येक सदोष मनुष्यवध हा खून होत नाही. प्रत्येक सदोष मनुष्यवध हा खून होत नाही, परंतु प्रत्येक खून हा सदोष मनुष्यवध असतो. म्हणजे खुनामध्ये सदोष मनुष्यवध असतोच, पण प्रत्येक सदोष मनुष्यवधामध्ये खून नसतो. तर हा काय प्रकार आहे ते आपण बघू. आता कलम 300 खून. एखादं कृत्य आहे की ज्या कृत्यामुळे एखाद्याचा जीव जातो, त्याला आपण सदोष मनुष्यवध म्हणतो. मग जर ते हायगईनं, निष्काळजीपणानं, बेपरवाईपणे जर तो मृत्यू झालेला असेल त्या व्यक्तीच्या वागण्यातून, तर 304 मध्ये जातं, हे देखील आपण पाहिलं. पण त्याशिवायचा मृत्यू जो खून असतो, मग तो खून कधी असतो, सदोष मनुष्यवध कधी असतो, हे आता इथं आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे सदोष मनुष्यवधामध्ये खाली 2 बाजू आहेत. हा तक्ता आहे, असा जसा आहे तसा लिहून घ्यायचा आहे. म्हणजे सदोष मनुष्यवध हा खून कधी असतो, आणि सदोष मनुष्यवध हा खून कधी नसतो. खून नसलेला सदोष मनुष्यवध, खून असलेला सदोष मनुष्यवध. बघा, आता खुनामध्ये सुरुवातीला 4 मुद्दे दिलेले आहेत, 1 2 3 4. जर कृत्य, झालेला मृत्यू या 4 प्रकारामध्ये बसत असेल तर तो खून होय. बरोबर. याच 300 कलमामध्ये हे 5 अपवाद दिलेले आहेत. जरी परिस्थिती यामधली असली, परंतु या 5 अपवादामध्ये पडत असेल तर तो खून नाही, तो खून नसलेला सदोष मनुष्यवध आहे. हे थोडक्यात, पुढे जाऊन मी आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो. सुरुवातीला आपण खून कसा असतो, म्हणजे खून कधी होतो हे बघूया. आता बघा, जर एखादं कृत्य जीव घेण्याच्या इराद्यानं केलेलं असेल, इरादा इथं आहे, इरादा या 3 मध्ये नाही. जरी हे 4 मुद्दे खुनाचे असले तरी 3 उरलेल्या मुद्द्यामध्ये जीव घेण्याचा इरादा नाही. इरादा फक्त 1 मध्येच दिलेला आहे. एखादं कृत्य आहे, 5 अपवाद वगळता एखादं कृत्य आहे की जे जीव घेण्याच्या इराद्यानं केलेलं आहे. ब वरती बंदूक झाडतो, तलवारीने त्याचे मुंडके कापतो, जीव घेण्याचा इरादा आहे. साधी सोपी व्याख्या आहे. तो झाला खून. दुसरा मुद्दा इथं असा आहे, जर दुखापत करण्याच्या उद्देशानं एखाद्याचा जीव जाईल अशी संभावना असताना, तशी जाणीव असताना, तशी माहिती असताना जर एखाद्याला तशी दुखापत केली की ज्यामुळे त्याचा जीव जाऊ शकतो, याची संभावना आहे, जाणीव आहे, आणि दुखापतीनंतर त्याचा जीव गेला, तर तो काय होईल, खून होईल. समजा एखाद्याला एखादा आजार आहे, अ ला माहित आहे ब ला हा आजार आहे, आणि मग नेमकं त्या आजारावरती बोट ठेवून त्यानं त्या ठिकाणी त्याला दुखापत केली,
आणि मग त्याचा काय झाला, जीव गेला मुद्दा क्रमांक 2 नुसार. पण त्याला माहिती असायला हवे त्याचा वीक पॉइंट, म्हणजे त्याला नेमका काय प्रॉब्लेम आहे. जर माहिती नसेल तर मात्र इथं जाईल. इथं माहिती आहे, दुखापतीची जाणीव आहे, संभावना आहे, सगळं आहे, फक्त इरादा नाही. तर ते सुद्धा काय होईल, कृत्य खुनामध्ये येईल. मुद्दे 2 झाले. तिसरा मुद्दा, त्याला तो अशी दुखापत करतोय, अशी शारीरिक जखम करण्याच्या उद्देशानं त्याला दुखापत करतोय की त्या दुखामुळे निसर्ग नियमाप्रमाणे त्याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव त्याला आहे. हे माहिती देखील त्याला आहे. लक्षात आलं. 3 मुद्दे. इथं देखील इरादा नाही. आणि जर मग त्याचा मृत्यू झाला, जसं की समजा बला तलवारीने त्याच्या काय करतो, पोटावरती वार करतो, आणि तो वार असा आहे की बाबा तो त्यानं 2, 4, 8 दिवसानं तो मरू शकतो याची जाणीव त्याला आहे. निसर्ग नियमाप्रमाणे, म्हणजे एखादी दुखापतच अशी असते की त्यातून माणूस काय होत नाही, बाहेर पडत नाही. जसं एखाद्यावरती 307 आपण दाखल करतो, 326 दाखल करतो आणि 4-8 दिवसानं तो मरतो. मग कलम वाढ करून आपण 302, म्हणजे 300 ची शिक्षा 302 मध्ये दिली, फाशी मारण्याची, अजन्म करावास आणि दंड वगैरे. हे झालं मुद्दा क्रमांक 3. आता मुद्दा क्रमांक 4 बघा. त्या व्यक्तीनं कृत्यच इतकं भयंकर केलेलं असतं की त्या कृत्याचा परिणाम एखाद्याचा मृत्यू होतो किंवा दुसऱ्या एखाद्याचा मृत्यू होतो. जसे की समजा आहे, पुढच्या जमावावरती काय करतो, तो गोळीबार करतो. म्हणजे कृत्य इतकं भयानक आहे की त्याचा परिणाम काय होतो, एखाद्याचा मृत्यू होतो. आपल्या कृत्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो याची जाणीव त्याला असते. मुद्दा परत वाचतो, 4 नंबर लक्षात घ्या. कृत्य करणारे इसमास जाणीव असते की ते कृत्य इतके भयंकर आणि धोकादायक आहे की एकंदरीत मृत्यू घडू शकतो, किंवा शारीरिक जखम अशी असते की ती मृत्यू होण्यासारखी आहे, किंवा अशी जखम करतो की ते करण्यास त्यास वाजवी समर्थनीय कारण नसते, म्हणजे विनाकारण. तर तो काय होईल, या ठिकाणी खून होईल. इरादा नसतो, पण मुळात कृत्य असं केलेलं असतं की तो त्याचा मृत्यू होऊ शकतो. उदाहरण पाहिलं. मला वाटतं हे 4 मुद्दे तुमच्या लक्षामध्ये आले असतील. या समस्त 3 ठिकाणी जाणीव असते, माहीत असते, वगैरे वगैरे गोष्टी आहेत, आणि या ठिकाणी इरादा असतो. जीव घेण्याचा, या ठिकाणी जखम करण्याचा इरादा आहे, या ठिकाणी जखम करण्याचा इरादा आहे, परंतु जीव घेण्याचा इरादा या 3 मध्ये नाही. लक्षात आलं. खून कशामध्ये मोडतो, म्हणजे खून कुठे होऊ शकतो, या 300 कलम मध्ये दिलेले सुरुवातीचे 4 मुद्दे 1, 2, 3, 4 एकंदरीत 11 परिस्थितीमध्ये खून होऊ शकतो. त्यातल्या ह्या 4 परिस्थिती आहेत. बाकीच्या 7 परिस्थिती आपण पुढे बघणार आहोत. 7 परिस्थिती अशा आहेत. हा अपवाद क्रमांक 1 आहे, याच्यामध्ये 3 परंतुक आहे, 1, 2, 3. त्यानंतर अपवाद 2 आहे, याच्यामध्ये 1 परंतुक आहे. अपवाद 3 आहे, याच्यामध्ये 1 परंतुक आहे. अपवाद 4 आहे, याच्यामध्ये 1 परंतुक आहे. आणि अपराध 5 आहे, याच्यामध्ये 1 परंतुक आहे. म्हणजे हे 4 मुद्दे, 4 आणि 3 7, आणि प्रत्येकी 4 1, म्हणजे 1, 2, 3, 4, 8, 9, 10, 11. लक्षात आलं. 3 अधिक 4 7, आणि हे 4 11. एकंदरीत 11 परिस्थिती अशा आहेत की त्या ठिकाणी झालेल्या परिस्थितीमध्ये जर माणूस मेला तर तो खून होऊ शकतो. लक्षात घ्या. परंतु तुर्तास इतकंच लक्षात ठेवा की या 4 प्रकारामध्ये जर मोडत असेल तर तो खून झाला. झालं हे एक बाजू. आता दुसरी बाजू आपण बघूया. खून नसलेला सदोष मनुष्यवध. या 300 कलमामध्ये हे अपवाद 5 दिलेले आहेत. म्हणजे काय, समजा मृत्यू झालेला आहे परंतु या 5 अपवादामध्ये मोडत आहे, तर तो खून नसून सदोष मनुष्यवध आहे. याला 304 नुसार शिक्षा होईल, म्हणजेच 299 लागेल. आता बघा, रागाच्या भरात केलेले कृत्य. परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी त्याला राग अनावर झाला आणि मग त्याचा परिणाम समोरच्याचा त्यानं काय केला, वध केला, त्याला मारलं. रागाचे भरात. लक्षात ठेवा. परंतु एक असं म्हणत आहे की तो राग त्यानं स्वतःहून मुद्दाम तयार केलेला नसावा. जर असेल तर तो खुनामध्ये येईल. म्हणजे हे 4 अधिक 1 5. आलं लक्षात. हे जे परंतुक आहेत, ह्या परंतुकामध्ये सांगितलेलं आहे जर असं असेल, परंतु असं असेल तर तो काय होईल, खून होईल. अन्यथा हे 5 अपवाद जे आहेत ते खुनाचे नाहीत, म्हणजे ते सदोष मनुष्यवध होईल, खून होणार नाही. परंतु एक पाहिलं. परंतु 2 मध्ये असं सांगितलेलं आहे की आत्मसंरक्षणाचा अधिकार बचावताना झालेलं नसावं.
म्हणजे आत्मसंरक्षणाच्या विरोधात। जसे की आपण पाहिलं की अ माणूस ब नावाच्या व्यक्तीचं नाक दाबतो। आता ब ला असं वाटतं नाक दाबल्यानंतर माझा जीव जातो की काय, म्हणून तो त्या अ ला धरण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे आत्मसंरक्षणाचा अधिकार कोण बजावतो इथं? ब बजावतो अ च्या विरोधात, कारण अ न नाक धरलेला आहे ब च, आपला जीव जाऊ नये म्हणून ब काय करतो? अ ला धरतो। आणि मग अ ला राग येतो, मला यानं का धरलं, म्हणून तो त्याला मारतो। म्हणून मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे की आत्मसंरक्षणाविरुद्ध अधिकार बजावत असताना तो राग आलेला नसावा। मी पहिले सांगितलं होतं आत्मसंरक्षणाचा अधिकार शिकवताना की आत्मसंरक्षणाविरुद्ध आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरता येत नाही। आता इथं बघा, परंतु क्रमांक 3 आहे की सरकारी नोकरांनी आपले कर्तव्य केले म्हणून किंवा कायद्याची अंमलबजावणी केले म्हणून कोणाला राग आलेला नसावा। लक्षात आलं? किती सोपं आहे बघा। अपवाद क्रमांक 1 झाला, रागाच्या भरात केलेलं कृत्य। वाचतो, म्हणजेच राग येण्यास गंभीर व आकस्मिक कारण चढल्याने ते स्वतःवर ताबा ठेवण्याच्या स्थितीत नव्हता, कारण राग आल्यावर त्याला ताबा राहत नाही। त्यावेळी ज्या व्यक्तीने त्याला रागात चढविले त्याने जर त्याचा जीव घेतला किंवा दुसऱ्या इसमाचा जीव घेतला तर त्यानं काय होईल? खून केलेलं नाही। त्या अपवादाला परत आपण हे 3 अपवाद पाहिलेले आहेत की जे हे 3 अपवाद तुम्हाला कुठे घेऊन जातील? खुनामध्ये घेऊन जातील। इथं स्पष्टीकरण 1 दिलेलं आहे की रागाचे कारण खून होऊ नये असे धरण्यासाठी खरोखरच गंभीर तात्काळ कारण होते का, हे परिस्थितीवर अवलंबून आहे। म्हणजे रागाचं कारण त्या तेवढं आक्रमक होतं का, हे त्या सिच्युएशनवर आधारित आहे असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये सांगितलं। ठीक आहे, आता अपवाद क्रमांक 2 बघूया। ज्यावेळेला आत्मसंरक्षणाचे अधिकार समोरच्याचा जीव घेण्या इतपत आपल्याला दिलेले असतात IPC कलम 100 आणि 103 मध्ये, जसे की शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्ध, इथं 7 मुद्दे पाहिले, इथं 5 मुद्दे पाहिले। याची अंमलबजावणी करीत असताना म्हणजे जसं की आपण 7 मुद्दे बघितले, जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला, जबरदुखापतीच्या, बलात्काराच्या, अनैसर्गिक बलात्कार, अपहरण, ऍसिड, बंद वगैरे वगैरे, हे जे मुद्दे आणि 103 मधले 5 मुद्दे। याच्या विरुद्ध ह्या परिस्थितीतून आपल्याला वाचवण्यासाठी जर कोणी आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरत असेल तर काय होईल? तो खून होणार नाही, तो काय होईल? सदोष मनुष्यवध होईल। परंतु इथं देखील एक परंतुक आहे की जे परंतुक तुम्हाला या खुनामध्ये घेऊन जातं। काय सांगितलं? इथं तुम्हाला 99 कलम दिलेलं होतं, त्या 99 मध्ये जी 4 बंधने होती ती बंधने तुम्हाला पाळूनच हे 100 आणि 103 वापरायचं आहे। जर तुम्ही त्याचं पालन केलं नाही, मर्यादेचं उल्लंघन केलं तर मात्र तुम्ही कुठे जाल? इकडे जाल। लक्षात आलं? बघा परत वाच तुम्ही। म्हणजेच भादवी कलम 100 आणि 103 प्रमाणे स्वतःचे शरीर व तसेच दुसऱ्याचे शरीर, भादवी कलम 100 आणि 103 प्रमाणे स्वतःचे शरीर मालमत्ता तसेच दुसऱ्याचे शरीर मालमत्ता याचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट परिस्थितीत ठार मारण्याचा अधिकार आहे। परंतु हा अधिकार कलम 99 मधील 4 अपवाद ठेवूनच लक्षात घ्यावा लागेल। तो अधिकार जर 4 प्रकारात पडत असेल तर हा हक्क उरत नाही, पण तरी देखील मर्यादा ओलांडून मृत्यू घडला तर तो खून नसून सदोष मनुष्यवध आहे। बरोबर, ठीक आहे। 99चं जरी पालन केलं नाही, माझ्याकडून एक गफलत झाली, 99चं जरी पालन केलं नसेल त्या ठिकाणी, जर 99चं पालन केलं तर कोणताच अपराध नाही, ना सदोष मनुष्यवध होईल ना खून होईल। परंतु 99चं पालन केलं नाही तर तो काय होईल? सदोष मनुष्यवध होईल। हे परंतु ते नाही, हे 99 इथं जॉईंट आहे। आता परंतु काय म्हणतं बघा, परंतु त्याचा असा आहे, अगोदरच जीव घेण्याचे नियोजन नसावे आणि बचाव करण्यापेक्षा आवश्यकतेपेक्षा नुकसान करण्याचा इरादा नसावा। याचं परंतु काय म्हणतंय की तुम्ही या असं नियोजन नसू नये की अ ला समजा ब ला मारायचा आहे आणि मग त्याच्यासोबत काहीतरी भांडण तंडण करायचा आणि मग म्हणायचं की मी आत्मसंरक्षणाचा अधिकार बचावला, या कारणाखाली मी त्याचा जीव घेणार आहे, असं अगोदर नियोजन त्या ठिकाणी नसावं आणि आवश्यकतेपेक्षा बळाचा वापर त्या ठिकाणी नसावा, असं ह्या ठिकाणी हे काय केलेलं आहे? परंतु सांगितलेलं आहे। इथं लक्षात घ्या व्यवस्थित, हे 99चं उल्लंघन केलं हे बजावत असताना तर सदोष मनुष्यवध होईल। परंतु जर पूर्व नियोजित असेल तर मात्र काय होईल? तो खून होईल। म्हणजे बघा, हे 4 मुद्दे, ही 3 कारण आपण पाहिली, ही 4 गोष्टी, ही 3 गोष्टी, 4 आणि 3 7 आणि हे 8 पाहिलं। आता अपवाद आपण 2 पाहिले
हे बाजूलाच ठेवायचं काढून. अपवाद फक्त 5 लक्षात ठेवायचे, हे अपवादामध्ये बसत नाहीत, हे अपवादाचे अपवाद आहेत म्हणून इथं परंतुक दिलेले आहेत. आता मुद्दा क्रमांक 3 बघा, म्हणजे अपवाद क्रमांक 3. एखादा लोकसेवक त्याचं काम करत आहे, त्याला नेमून दिलेलं ते काम कायदेशीर आहे. काम करत असताना त्यानं काय केलं, मर्यादेच्या बाहेर जाऊन जर काम केलं आणि त्याच्या हातून कुणाचा मनुष्यवध झाला तर तो काय होईल, सदोष मनुष्यवध होईल. त्याला एक परंतुक या ठिकाणी दिलेला आहे, लक्षात घ्या. अपवाद क्रमांक 3 परंतुक बघा, परंतु त्याच्या मनामध्ये कुणाविषयी अगोदर वैरभाव नसावा. काय सांगितलंय, ज्या मनुष्याविषयी त्याच्या मनात वैरभाव नाही त्या मनुष्याचा त्याने जीव घेतला तर तो खून नसून सदोष मनुष्यवध होतो. मनुष्याच्या त्याच्याविषयी त्याच्या मनात वैरभाव नसला तर तो सदोष मनुष्यवध होतो. याचा अर्थ तो परंतुकामध्ये येतो. जर वैरभाव असेल तर मात्र तो खून होतो. हे पुस्तकामध्ये सरळ स्पष्ट भाषेमध्ये दिलेलं नाही. मी परंतुक हे काढलेलं आहे, लक्षात. हे परंतुक मी काढलेलं आहे, परंतु पुस्तकामध्ये दिलेलं नाही. पुस्तकामध्ये साधं वाक्य असं दिलेलं आहे की ज्या मनुष्याविषयी त्याच्या मनात वैरभाव नाही त्या मनुष्याचा त्यानं जीव घेतला तर तो सदोष मनुष्यवध होईल. हे झालं अपवाद क्रमांक 3. आता अपवाद क्रमांक 4 बघा. अचानक लागलेली भांडणं आहेत, मारामारी आहे, आणि अचानक लागलेल्या भांडणामध्ये मारामारीमध्ये तात्काळ त्या क्षणी क्रोधाचे भरात जर एखाद्याचा पुढच्या माणसानं सदोष मनुष्यवध केला तर तो अपवादामध्ये येतो. ही जी पहिली वाक्य आहेत साधारणतः सर्वसाधारण, ही सगळी सदोष मनुष्यवध म्हणणारी आहेत, लक्षात घ्या, कारण ती खुनाच्या अपवादामध्ये आहेत. परंतु याला जी परंतुका दिलेली आहेत 3, 1, 1, 1 आणि 1, प्रत्येकी इथं 1 1 आहे आणि ह्या 1 मध्ये 3 आहेत, 3 अधिक 4 अशी 7 आहेत. ही परंतुक खुनामध्ये नेतात, हे अपवाद सदोष मनुष्यवधामध्ये नेतात. इथं काय सांगितलं की अकस्मात भांडणं, त्या क्षणी मारामारी वगैरे लागलेली आहे आणि त्या ठिकाणी काय केलंय, क्रोधाच्या भारामध्ये त्याचा जीव घेतला आहे तर तो काय होईल, सदोष मनुष्यवध होईल, खून होणार नाही. याचं परंतुक बघा. पण यामागे गैरशिस्तपणे हित साधणे, क्रूरपणाचे वर्तन हा इरादा असता कामा नये. तसेच भांडण अचानक त्या क्षणी तात्काळ उद्भवले पाहिजे. भांडणाची परिणती ही मृत्यूमध्ये झालेली पाहिजे. आता क्रूरपणाचं वर्तन म्हणजे काय, की समजा भांडणं लागले त्या क्षणी त्यानं त्याला मारले, पण मारण्याची पद्धत अतिशय क्रूर आहे. शरीराचं तुकडं तुकडं करणं, त्याची जी जनन इंद्रिय आहे ती छाटून टाकणं, हे क्रूरपणाचं वर्तन. आता समजा अच बच भांडण लागलंय, अचानक त्याला राग आला, त्या क्षणी त्यानं काय केलं आहे, एखादं लाकूड घेतलेलं आहे आणि त्याला मारलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा जीव गेलेला आहे. तर या ठिकाणी त्याला सदोष मनुष्यवध होईल. परंतु क्रूरपणाचं त्या ठिकाणी गैरशिस्तपणा, क्रूरपणाचं वर्तन हा इरादा असता कामा नये. आणि अचानक भांडणाची परिणती, त्या मारामारीचं रूपांतर तात्काळ त्या ठिकाणी त्याच्या मृत्यूमध्ये झालेलं पाहिजे. हा आहे अपवाद क्रमांक 4. आता अपवाद क्रमांक 5 पहा. जर 18 वयापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीनं जर संमती दिली स्वतःला जीव मारण्याची, दुसऱ्याला समजा असंमती देतो, बोला की मला तू जीव मार, तर त्या ठिकाणी त्याचा जर जीव घेतला तर तो मात्र काय होईल, सदोष मनुष्यवधामध्ये येईल. म्हणजे खुनामध्ये जे 5 अपवाद दिले त्यातला 5वा अपवाद आहे की 18 वर्षाच्या वरील व्यक्तीने संमती दिली आणि त्यानुसार जर त्याचा जीव घेतला तर तो खून नसून सदोष मनुष्यवध आहे. हे 5ही अपवाद असे सांगतात की यामधील कृत्य हे खून नसून सदोष मनुष्यवध आहे. परंतु यातली परंतुक सांगतात की हा सदोष मनुष्यवध नाही तर हा खून आहे. मग आता 5 नंबरचा अपवाद आपण बघूया. जर समजा एक जोडपं आहे, एक म्हणजे युगुल आहे, प्रेम युगुल आहे, आणि मग ते दोघंही काय करतात, त्यांना त्यांच्या घरचे लग्न करू देत नाहीत आणि मग ते असा निर्णय घेतात की ठीक आहे आता आपण दोघंही काय करूया, आत्महत्या करूया. मग 2 लाडू घेऊन येतात, त्याच्यामध्ये विष असतं आणि मुलगी मुलाला म्हणते आपण हे लाडू काय करू, दोघं एकमेकांना भरू. मग त्या ठिकाणी हा मुलगा काय करतो, या मुलीला लाडू चारतो. चारल्यानंतर काही वेळातच हे दोघं अमुक अमुक ठिकाणी जाऊन गेलेले आहे, त्यांचा इरादा असा आहे वगैरे वगैरे गोष्टी लोकांना माहिती होतात. आणि मग काही लोक या ठिकाणी धावत येतात. तोपर्यंत काय केला असतो, हिनं लाडू खाऊन ही बेशुद्ध पडलेली असते आणि मग इथं एक लाडू शिल्लक राहिला असतो, हा खात नाही, ह्याला लोक पकडतात. आता बघा हिचा मृत्यू झाला, पुढे याचा झाला नाही, तर यानं काय केला, त्या ठिकाणी सदोष मनुष्यवध केला. आता परंतु काय म्हणतं बघा, इथलं परंतु काय म्हणतं,
की हे कृत्य कसं झालेलं आहे, संमतीनं, की तू मला मार, मला हा आजार आता सहन होत नाही. जसं आपण नाना पाटेकरचा तो कोणता चित्रपट आहे, नटसम्राट, त्याच्यामध्ये विक्रम गोखलेला नाना पाटेकर मारतो. पण हे काय सांगतं परंतु की संमती ही 90 नुसार असली पाहिजे. तिथं आपण संमती बघितली गैरसमजातून, भीती दाखवून, बालवयाच्या व्यक्तीनं, नशेमधल्या व्यक्तीनं वगैरे वगैरे जी संमती दाखवलेली आहे त्या कलमानुसारच संमती पाहिजे. जर या संमतीच्या व्याख्येमध्ये जर संमती बसली नाही तर मात्र काय होईल, तो खुनामध्ये जाईल. जसे की साधं उदाहरण आहे, एखाद्या दारू पिलेल्या व्यक्तीने सांगितलं की मला तू जिवंत मारून टाक, नशेमध्ये आहेत, आणि दुसऱ्यानं त्याला मारून टाकलं, तर तो काय होईल, खून होईल. कारण संमती ही 90 प्रमाणे नाही. लक्षात आल्या असतील या सगळ्या गोष्टी. सदोष मनुष्यवध खून केव्हा असतो, 4 मुद्दे प्लस यातले 7 मुद्दे, 11 मुद्दे आहेत. आणि सदोष मनुष्यवध खून केव्हा नसतो, 1 2 3 4 5 हे 5 प्रकार अपवादाचे आहेत. आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे अशी की ओळखायचं कसं. आता हजारो उदाहरणं याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये विचारली आहेत आणि हजारो नाही. लक्षात घ्या, तुम्ही म्हणत असाल की इरादा असला म्हणजे तो खूनच आहे, उद्देश असला म्हणजे तो खूनच आहे. आता बघा, कलम 299 मध्ये भाग 1 आणि भाग 2 दिलेला आहे. इथं उद्देश आहे. आता आपण कलम 300 पाहिलं, तीन 4 2 या ठिकाणी जीव मारण्याचा उद्देश नाही. बघा, मग तुम्ही आता उदाहरण आले की एखाद्याला जीव मारण्याच्या उद्देशानं, जीव मारण्याचा उद्देश म्हणलं की आपण लगेच 300 कडे पळतो. कारण 299 बिगर इराद्याचा मृत्यू आहे असं आपल्या डोक्यामध्ये भ्रम आहे. कोणतंही उदाहरण आलं आणि ते तात्काळ तपासायचं म्हणलं की तो खून आहे की सदोष मनुष्यवध आहे, सर्वोत्तम मार्ग एक आहे, तो सांगतो, काही बघायचं नाही. बघायचं काय, हे 5 दिलेले जे सरधोपट फ्रंटलाईन अपवाद आहेत त्यातली परंतु सुद्धा बघू नका. हे अपवाद बघा, या अपवादामध्ये बसला तर 299, नाही बसला 300. लक्षात आलं. चला, आता आपण 318 पर्यंत मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. सोपी कलम आहेत, पटपट उरकू. त्यानंतर दुखापतीविषयी हा मुद्दा आहे, 319 कलम आहे. तर इथं बघा, हा बच्या ठाई शारीरिक वेदना, रोग, विकलांगता निर्माण करतो. ही जी व्याख्या आहे ही व्याख्या साधी दुखापतीची आहे. दुखापतीमध्ये अनेक प्रकार आहेत, ते पुढे चालून बघू. तसं तर कायद्यानं 2च प्रकार दिलेले आहेत, पण जसं आपण फॉरेन्सिक वाचतो तिथं खूप प्रकार आहेत. इथं कायद्याच्या भाषेमध्ये दुखापतीचे 2 प्रकार दिले, साधी दुखापत आणि जबर दुखापत. 319 हे कलम साध्या दुखापतीचं आहे. त्याची व्याख्या असा आहे की एखादा इसम दुसऱ्या इसमाच्या ठाई शारीरिक वेदना, रोग, विकलांगता निर्माण करतो, तर त्यावेळेला ती दुखापत जी झालेली असते ती साधी दुखापत झालेली असते. लक्षात आलं. आता याला शिक्षा दिलेली आहे 323 मध्ये. हे कलम आहे NC. आता आपण शिक्षा बघूया. शिक्षा काय मी पाठ केलेलं नाही. 1 वर्ष किंवा 1000 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा. प्रथम वर्ग आहे, जामीन पात्र आहे. लक्षात आले. साधी दुखापत, ही दुखापतीचे 3 मुद्दे, शिक्षा. आता बघा, पुढे चालून आपण बघूया 320 कलम. आता 320 कलम काय म्हणतंय, इथंही दुखापतच असते
319 प्रमाणे, पण ती कशी असते? जबर, गंभीर. इथं 8 मुद्दे दिलेले आहेत. म्हणजे झालेली दुखापत लक्षात घ्या. कायदा काय म्हणतो, जेव्हा आपण पोलीस स्टेशनमध्ये काम करत असतो, एखाद्याला कसलीही दुखापत होऊ द्या, या 8 प्रकारामध्ये जर बसली तरच ती गंभीर दुखापत असते, हे लक्षात ठेवा. अन्यथा ती साधी दुखापत गणली जाते. म्हणून हे 8 मुद्दे महत्वाचे. मुद्दा क्रमांक 1, पुरुषत्वभंग. म्हणजे एखाद्याच्या जननेंद्रियावर असा काही परिणाम केलेला असतो की तो माणूस काय करतो, त्याचं स्वतःचं पुरुष म्हणून घेण्यासाठी जे पुरुषत्व असतं तो गमावून बसतो. जसं की बाबा एखाद्याचं लिंग पिरगाळणे, त्याला ओढणे वगैरे वगैरे ज्या गोष्टी की त्याचा परिणाम कशामुळे होईल? पुरुषत्वभंग या गोष्टीवरती होईल. दुसरा मुद्दा आहे डोळ्याचा. असं काय नाही, मुद्दा लाईनच यायला हवं. महत्वाचे 8 मुद्दे लक्षात ठेवणे की एखाद्याच्या दृष्टीचा, त्याच्या दृष्टीच्या शक्तीचा कायमचा बिघाड करणं. म्हणजे काय करणं? त्याला आंधळं वगैरे करणं, कायमचा बिघाड करणं. तिसरा मुद्दा आहे कान. हे लक्षात ठेवायचं. पुरुषत्व, कान, डोळा, कान, अवयव, सांधा, परत अवयव, सांधा, परत 20 दिवस वगैरे. तिसरा मुद्दा असा आहे की एखाद्याच्या श्रवण शक्तीचा कायमचा बिघाड करणं, म्हणजे त्याला बहिर वगैरे करणं. ह्या 2 गोष्टी झाल्या. किंवा म्हणजे आंधळच झालं पाहिजे का, पूर्णपणे बहिरच झालं पाहिजे का? तर नाही. त्यामध्ये कायमस्वरूपी व्यंग निर्माण करणं किंवा त्याला कायमस्वरूपी हानी पोहोचवणं, अशा सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता तिसरं आहे अवयव किंवा सांधा विच्छेद करणं. विच्छेद म्हणजे अलग करणं, तोडून काढणं. जसं की बोटाचा तुकडा करणं, हाताचा तुकडा करणं, विच्छेद करणं. अवयव किंवा सांधा त्यापासून काय करणं? कायमचा विच्छेद करणं. दुसरं आहे 5वं, अवयव किंवा सांधा याच्यामध्ये कायमचा बिघाड करणं. जसं की बाबा माझ्या हाताला अशी दुखापत केली आहे की मी माझं हाताचं काम करू शकत नाही. लक्षात घ्या, काय करू शकत नाही? मी हाताचं काम करू शकत नाही. 6वं, मस्तक किंवा चेहरा विद्रूप करणं. कायमचा विद्रूप करणं. कसा होईल? समजा एखाद्यानं आता लक्ष्मणानं शूर्पणखाचं काय केलं? कान कापले. कान चेहऱ्याचा भाग आहे, विद्रूप झाला. नाक कापले ते शूर्पणखाचे लक्ष्मणानं. नाक कापणे, कान कापणे. किंवा एखादा पेटतं लाकूड आहे, त्याच्या तोंडावरती मारणं की जेणेकरून त्याला असं पोळेल येतं किंवा चट्टे निर्माण होतील कायमचे. तर अशा प्रकारे त्याचा मस्तक किंवा चेहरा काय करणं? कायमस्वरूपी विद्रूप करणं. 7वा मुद्दा आहे हाड दात तोडणे, मोडणे किंवा निखळणे. आता बघा, डॉक्टर कधी कधी सर्टिफिकेट देतात की इथं बोट आहे, बोट व्यवस्थित दिसतंय, परंतु आतमध्ये हाडाला तडा गेलेला आहे, तडा, तरी सुद्धा ते ह्याच्यामध्ये येईल. एखाद्याचा दात तुटला आहे, हाड तुटला आहे किंवा ते फ्रॅक्चर झाला आहे, त्याला तडा गेलेला आहे, तरी देखील काय होईल? या 7 मध्ये येईल. आणि 8वा मुद्दा असा सांगितलेला आहे की त्याच्या जीविताला धोका निर्माण झालेला असतो किंवा त्याला अशी जखम झालेली असते की तो 20 दिवस काय करू शकत नाही? त्याचं काम करू शकत नाही. त्याला 20 दिवस तीव्र वेदना भोगावे लागतात. त्याचं दैनंदिन काम त्याला करता येत नाही. अशी परिस्थिती जर असेल एकंदरीत, तर काय होईल? त्याला 320 नुसार गंभीर दुखापत होईल आणि त्याला शिक्षा 325 मध्ये दिलेली आहे. ते आपण इथेच बघून टाकूया. 7 वर्षापर्यंत दंड आणि 7 वर्षापर्यंत शिक्षा किंवा आणि दंड आहे. जामीन पात्र आहे. प्रथम वर्ग 320(2) प्रमाण आहे. हे 320(2), 320(1) मी जे म्हणतो ह्या अगोदर सांगितलंय, परत लक्षात घ्या. 320(1) जर असेल तर हे जे मॅटर असतात हे कोर्टाच्या संमतीशिवाय परस्परामध्ये मिटवता येतात. 320(2) जे असतात ते कोर्टाची संमती घेऊन मिटवता येतात आणि जे बिगर समजुतीचे असतात ते मिटवता
येत नाही, ते तडजोड त्यांची काय होत नाही. तर आता 325 कलम झाला आपलं, त्याची शिक्षा बघितली. या कलमामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी तज्ञाचा पुरावा आवश्यक असतो. तज्ञाच्या पुराव्याशिवाय आपल्याला 325 कलम लावता येत नाही. एखाद्याचा कान तुटला आहे आणि तज्ञाचं सर्टिफिकेट नाही, त्याला 325 नुसार शिक्षा होईल का प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे नाही. लक्षात, तज्ञाचा पुरावा आवश्यक असल्याशिवाय गंभीर दुखापतीचं कलम लावता येत नाही. त्याच्यानंतर कलम होतं आपलं साधी दुखापत, गंभीर दुखापत, ते आपण एकदम घेतलं, त्याच्यामुळे ते कलम मध्ये स्किप केलं होतं. साधनांनी किंवा हत्याराच्या सहाय्याने दुखापत करणं. आता या ठिकाणी जी दुखापत आहे ही दुखापत कशी आहे तर 319 प्रमाणे आहे. 319 प्रमाणे असलेली ही दुखापत, परंतु ती विशिष्ट साधनांनी केली जाते. ती साधनं कोणती आहेत तर ती साधनं 11 प्रकारची आहेत. याची क्रमवार आणि सविस्तर अशी लिस्ट मी नोट्स मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघून घ्या परत. ही दुखापत 319 प्रमाणात असते, परंतु ह्या 11 प्रकारच्या साधनानं ती होते, म्हणून 324 कलम लावायचं असतं. लक्षात आलं? जसे की बाबा काही द्रव पदार्थ दिले त्याच्या साधनानं असेल, प्राण्याच्या मार्फत असेल, विस्तवाच्या साधन असेल, बोसकून असेल, कापून असेल, किंवा काही पदार्थ गिळला जाऊन खाण्यातून त्याला दिलेला असेल, वगैरे वगैरे जे प्रकार आहेत 11, ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. तोंडपाठ होतील, अतिशय सविस्तर दिले. लक्षात घ्या फक्त फरक काय, साधी दुखापत हातापायांनी, विशिष्ट साधनाने की ज्या साधनामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, अशी 11 प्रकारची साधनं आहेत किंवा हत्यार आहेत. यांनी जर दुखापत केली तर 324 कलम लागतं. लक्षात आलं? जसं आपण 320 कलम पाहिलं आणि त्याची शिक्षा 325 मध्ये पाहिली, त्याचप्रमाणे पुढं 326 कलम आहे. 319 ची शिक्षा 323 मध्ये आहे, 1 वर्ष किंवा 1000 रुपये आपण पाहिलं. साधी दुखापत 2 कलम झाली. गंभीर दुखापत याची शिक्षा 7 वर्षापर्यंत आपण बघितली, म्हणजे ही 2 कलम झाली. आता ही साधी दुखापत पुढे 324 मध्ये हत्यारांना आली, ह्याची शिक्षा बघू आपण. 3 वर्षापर्यंत ह्याची शिक्षा आहे किंवा द्रव्यदंड आहे. बघा, 1 वर्ष शिक्षा पाठ कशा करायच्या मी तुम्हाला सांगेल, कलम समजून घ्या. साधे दुखापतीची शिक्षा 323 मध्ये, 324 ची शिक्षा त्याच्यामध्ये दिलेली आहे, ही पण साधी दुखापत आहे, 11 प्रकारच्या साधनाने आहे, 3 वर्षापर्यंत आहे. जशी 320 ची गंभीर दुखापती शिक्षा 325 मध्ये दिली होती, तशी 326 ची ही जी गंभीर दुखापत आहे ही पण कशी आहे, 324 वाली गंभीर दुखापत आहे, हत्यारांच्या किंवा साधनांच्या सहाय्याने केलेली गंभीर दुखापत. तीच परिस्थिती सगळी हित आहे, काहीही या कलमामध्ये वेगळं नाही, फक्त हा शब्द वेगळा आहे, गंभीर, आणि या ठिकाणी आहे साधी. तीच 11 प्रकारची साधनं, तीच जीव घेण्यासारखी परिस्थिती, तीच वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी 11च्या 11 यादी या ठिकाणी आहे. ही आहे गंभीर दुखापत हत्यारांच्या साधनानं. 326 ला शिक्षा दिली आहे, 10 वर्षे ते आजन्म आणि द्रव्यदंड. 10 वर्षे ते आजन्म म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात किमान 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे किंवा आजन्म, 10 वर्षापर्यंत किंवा आजन्म. तर हे झालं आपलं 319, 320, 323, 324, 325, 326. आता आयपीसी मध्ये सुरुवातीला नसलेली आणि परत घातलेली 2 कलम या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे, 326 आणि 326 ब. ऍसिडचे हल्ले वाढू लागले म्हणून ह्या परत काय केलं आहे, आयपीसी मध्ये या संकल्पना मांडल्या. तर ऍसिडच्या साह्याने, कलमाचं हेडिंग काय बघा, ऍसिड इत्यादीचा उपयोग करून गंभीर इजेस कारण होणे.
गंभीर इजेस कारण होणे. इथं दुखापती गंभीरच आहे, साधे वगैरे काय नाही. 2 कलम लक्षात ठेवा, दोन्हीमध्ये पण गंभीर दुखापतीचाच उल्लेख आहे. तर आता या ठिकाणी काय आहे परिस्थिती बघा अ मध्ये, की जर समजा एखाद्या व्यक्तीवरती ऍसिड टाकते, टाकण्याची व्यवस्था करते किंवा टाकायला लावते आणि त्या माध्यमातून इथं काय होते, दुखापत होते. 26 मध्ये दुखापत होते, 26 मध्ये दुखापत होत नाही. या ठिकाणी फेकण्याची व्यवस्था आहे, प्रयत्न केला जातो. कलम लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीस कायमस्वरूपी किंवा अंशतः दुखापत करणे, त्यास विद्रूप करणे, भाजणे, पंगू, यामधले जे शब्द आहेत ते सगळे शब्द येत आहेत, त्यामुळे परत लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी अंशतः दुखापत करणे, त्यास विद्रूप करणे, भाजणे, पंगू करणे, यामध्ये व्यंग निर्माण करणे किंवा दुर्बल बनवणे गोष्टीसाठी आपण कारणीभूत होत असतो. अशा पद्धतीनं ऍसिड फेकून किंवा ऍसिड वापरण्याची व्यवस्था करून किंवा शरीराच्या भागास गंभीर इजा करण्याच्या हेतूने असे केल्यास गंभीर इजा होईल याचे भान असूनही गंभीर इजा होण्यास वगैरे होईल. म्हणजे थोडक्यात काय, ऍसिडच्या साह्यानं दुखापत करणं, इतका असल्या ह्या उलट सुलट गोष्टी वाचण्यात काही अर्थ नाही. तर जर कोणी अशा प्रकारे दुखापत करत असेल तर त्याला किती शिक्षा दिली आहे इथं, 10 वर्ष ते आजन्म. मगाशी सांगितलं तुम्ही तिकडची शिक्षा. तर असं का दिलेलं आहे, तर इथं शिक्षेची तरतूद असते किमान 10 वर्ष, म्हणून मी असं लिहिलंय 10 वर्ष ते आजन्म कारावास आणि द्रव्यदंड. पण इथे या ठिकाणी लक्ष द्या की हा जो द्रव्यदंड दिलेला असतो तो त्या पीडिताला द्यायचा असतो, ज्याच्यावरती ऍसिड पडला आहे त्याला. आणि तो दंड किती ठरवणार कोर्ट, तर त्याचा खर्च भागवण्या इतपत ते काय असलं पाहिजे, पुरेसं असलं पाहिजे. आता हे कलम आपण बघूया. इथं काय सांगितलं बघा, ही सगळी परिस्थिती आहे, पंगू करायचं, भाजायचं वगैरे वगैरे वगैरे, असाच उद्देश आहे. मग या ठिकाणी फक्त फरक आहे की फेकलं नाही, टाकलं नाही, किंवा तसा प्रयत्न केलेला नाही, किंवा फेकण्याची टाकण्याची व्यवस्था करेल. लक्षात आलं, मी मग सांगितलं दुखापत होते, होत नाही. या गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजून घेणं खूप महत्वाचं असतं. इथेच आपला मार्क जातो. आता इथं काय केलंय 326 मध्ये स्पष्टीकरणामध्ये ऍसिड कशाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे, ते तुम्ही वाचा. म्हणजे जो पदार्थ ऍसिडिक आहे वगैरे, हानिकारक आहे वगैरे वगैरे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि स्पष्टीकरण 2 मध्ये काय दिलेलं आहे की ही जी विद्रूपता आहे या दोन्ही कलमामध्ये सांगितलेली, दोन्ही कलमासाठी ते स्पष्टीकरण लागू आहे. ही विद्रूपता जी आहे ती विद्रूपता कशी आहे, तात्काळ बरी होणारी आहे का कायमस्वरूपी बरी होणारी आहे, हे महत्वाचे नाही. हल्ला महत्वाचा आहे. हल्ला झाला, हल्ला होत होता, हे महत्वाचं आहे. दुखापत किती मोठी होती हे महत्वाचं नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे ठिकाणी, आणि हे दोन्ही जे गुन्हे आहेत दखलपात्र, अजामीनपात्र, सेशन कमिट आणि बिगर जामिनाचे आहेत. तर लक्षात आले, ह्या थोडक्यात दुखापती जी आपल्याला ही कलम सर्रास आपण कायद्यामध्ये जास्त वापरत नाही, पोलीस स्टेशनला असे प्रकार फार कमी होतात, परंतु आपल्याला जास्त वापरासाठी 319 म्हणजे आपण 323 नुसार यांच्याच घेतो बऱ्यापैकी. त्यानंतर मग जर मारामारी झाली, मोठी गंभीर दुखापत असेल तर 25, हत्यारानं झाले असेल तर 24, हत्यारानं गंभीर झाले असेल तर 26 आपण त्या ठिकाणी काय करतो, फिर्याद घेतो. त्यानंतर कलम पुढचा आहे 330 कलमाचं हेडिंग असं आहे, कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी किंवा मालमत्ता परत करण्यासाठी, जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत करून म्हणजे करणे. कबुली जबाब घेण्यासाठी, मालमत्ता घेण्यासाठी जबरीने भाग पाडणं त्याला, आणि दुखापत होते. दुखापत काय या ठिकाणी कलमामध्ये होते, पण ही दुखापत कशी आहे, साधी 319 प्रमाणे ही झालेली दुखापत असते. आता बघा काही महसूल अधिकारी आहेत, शेतसारा वसूल करण्यासाठी त्या ठिकाणी लोकांना काय करतात, दुखापत पोचवतात. त्याचप्रमाणे आपण बघतो पोलीस स्टेशनला एखादा अपराध कबूल करण्यासाठी, कबुली जबाब द्यावा म्हणून, मालमत्ता गुन्ह्यातली परत मिळावी म्हणून पोलीस काय करतात, अपराध्याला साधी दुखापत पोचवतात. एखादा जमीनदार सावकार वगैरे असेल ते सुद्धा काय करतात, त्याचं वसुलीसाठी या ठिकाणी दुखापत पोचवतात. तर अशा पद्धतीचं हे सोपं कलम आहे. याचा मागे उद्देश असा आहे, कबुली जबाब घेण्यासाठी, मालमत्ता परत मिळवण्यासाठी, काही दस्तऐवज घेण्यासाठी. म्हणजे थोडक्यात बघा, अपराधामधील मुद्देमाल काढला जावा, त्याची गैरवर्तणूक शोधली जावी, किमती दस्तऐवज त्यांना हजर करावा, वसुली करावी, अशा प्रकारचे उद्देश काय असतात त्या पुढे ठेवलेले असतात. आणि ह्यानं त्या गोष्टी कराव्या म्हणजे थोडक्यात
काय करतोय, ब ला हा या गोष्टी करतो या सगळ्या करण्यासाठी, पण ब कडूनच त्या गोष्टी अपेक्षित आहेत का? दस्तावेज एखादा ब कडूनच मिळावा का? तर नाही. ब चा मित्र क आहे, मग ब याला ह्याला म्हणतो अरे ते क कडून तरी घेऊन दे ना, तर तुला मी मारणार. मग मारतो त्याला, अरे तू क कडून तरी हे दस्तावेज दे, मग मार. म्हणजे त्याला किंवा त्याच्या हितसंबंधिताकडून ते प्राप्त व्हावं यासाठी काय आहे, हे 330 कलम आहे. या 330 कलमाला शिक्षा किती दिलेली आहे? 7 वर्षापर्यंत व द्रव्यदंड. इथे इच्छापूर्वक साधी दुखापत असते, मी सांगितलंय 7 वर्षापर्यंत आणि दंडाची शिक्षा आहे. इथं खाजगी लोक सुद्धा येतात, लक्षात घ्या. जामीनदार येतो, महसूल अधिकारी येतो, पोलीस येतात, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतात. आता आपण त्यानंतर बघणार आहे 332 कलम. आता 332 कलम काय की लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी साधी दुखापत करते, केले म्हणून, करू नये म्हणून आणि करत असताना. आता 332 आपण बघत आहोत. त्याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं? 186 बघितलं होतं. याच्यानंतर पुढे काय बघणार आहोत? 353 बघणार आहोत. तर ही तिन्ही कलम कोणासाठी आहेत? असे अनेक कलम आहेत कायद्यामध्ये, पण आपल्याला हे 3 बघायचे आहेत, आपल्याला अभ्यासाला हिच आहे. ही लोकसेवका संदर्भ आहेत. इथं फक्त हरकत आहे, अडथळा आहे, हावभाव आहे, आणि इथं काय आहे? साधी दुखापत आहे, आणि इथं काय आहे? हमला आहे. लक्षात आलं? ही लोकसेवका संदर्भात याच्यामधला बारीक फरक जो आहे, अनेक कलम आहेत फरकाचे, जसे चोरी आहे, बलात्कार नाही, जबरी चोरी आहे, 14 कलम आहे, 21 आहे, 10 आहे, 11 आहे, 149 आहे, 34 आहे, 120 ब आहे. याचा आपण परत काय करणार आहे? सविस्तर आढावा घेणार आहे. आता सध्याला काय बघूया आपण? तुर्तास हे कलम बघू. लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी. उद्देश बघा, कधीही लक्षात ठेवायचं, कुठलाही प्रश्न असू द्या, त्याच्यामधला उद्देश खूप महत्वाचा असतो. इंटेन्शन. कायदा फक्त याच शब्दावर फिरतो. 99% अपराध उद्देश नसला की ते अपराध नसतात. म्हणून उद्देश महत्वाचा आहे. उद्देश लक्षात घ्या. लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करणे हा उद्देश आहे. आणि मग काय करतो? करण्यासाठी इच्छापूर्वक साधी दुखापत पोचवतो, म्हणजे दुखापत पोचवतो. दुखापत कशी आहे? साधी आहे. मग त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करत असताना म्हणजे नेमकं कोणत्या वेळी? एखाद्यानं एखादं कर्तव्य केलेलं असतं, तो असं कार्य केलं म्हणून. मुद्दा क्रमांक 1. करताना आणि भविष्यात करू नये म्हणून. ह्या 3 वेळी कर्तव्य केले म्हणून, करताना, करू नये म्हणून, या 3 वेळी इच्छापूर्वक काय करतो? धाकाने त्याला परावृत्त करण्यासाठी साधी दुखापत या ठिकाणी तो करतो. त्याला शिक्षा मध्यंतरी कमी होती, आता 5 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा दिलेली आहे. दखलपात्र आहे, अजामीन पात्र आहे. प्रथम वर्ग हा आहे. पूर्वी जामीन पात्र होता, आता याला काय केलंय? अजामीन पात्र आहे आणि बिगर समजुतीच आहे. तर आता आपण पुढची कलम बघूया. पुढची कलम खूप छान आहेत आणि सोपी आहेत. 3च कलम घेऊया आणि हा आजचा भाग आपण बंद करूया. तर बघा, 336, 337, 338. सगळ्यांचे हेडिंग एकच आहे, शेवटचे शब्द 2 बदलले आहेत. इतरांची जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती. इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती. आता बघा, आपण एक कलम पाहिलं 279. 279 मध्ये सुद्धा सार्वजनिक आरोग्य वगैरे या संदर्भामध्ये ती कलम होती. तिथं काय पाहिलं की आरोपी काय करतोय? एखादं वाहन, एखादी सवारी चालवतो, तो अशा पद्धतीनं चालवतो, एवढ्या निष्काळजीपणानं, हायगईपणानं, बेपर्वाईपणानं, परिणामाची जाणीव न लक्षात घेता, की जेणेकरून लोकांच्या जीविताला धोका निर्माण होतो. अगदी तीच परिस्थिती या ठिकाणी 336 मध्ये आहे, लक्षात घ्या. मग 336 कलम असताना ती 279 हे कलम याच्यामध्ये ऑलरेडी आहेच.
कारण 336 मध्ये जे सांगितले तेच परिस्थिती इथं आहे. मग 279 ला वेगळं करण्याचं कारण एकमेव हे आहे की हे कलम वाहनासाठी खास बनवलेलं आहे. इथं जर वाहन आलं तर ते इथं न राहता कुठं जातं, इथं जातं. एखाद्याला फास्ट चालताना कट मारला परंतु त्याला धक्काबुक्की झाली नाही, त्याच्या जीविताला धोका निर्माण झाला, त्याला व्यक्तिगत सुरक्षितता निर्माण झाली. खरं तर हा 336 प्रमाणच अपराध आहे, परंतु त्याला कुठं नेतो आपण, इथं नेतो 279 मध्ये. आणि कधी कधी वेळेला असं पाहतो, मी सुद्धा याचे गुन्हे घेतलेले आहेत. मध्यंतरी पांडे साहेबांनी आदेश दिला होता 279च्या कारवाया करा, तर त्यावेळेला अशी दोन्ही कलम सुद्धा सोबत लावलेली आहेत. हे कलम दोन्ही सोबत लावण्याचा अर्थ काय, तर ह्याला दंड जास्त आहे, मला वाटतं 1000 रुपये काहीतरी आहे, आणि ह्याला काय आहे, कमी आहे, 200-300च्या आसपास, म्हणजे 250 आहे, 1250 त्याला दंड व्हावा. आता आपण ही 336 कलम बघूया. 336 मधली परिस्थिती 37-38 मध्ये आहे, त्यामुळे 336 समजून घ्या. या ठिकाणी केलेलं आरोपीचं कृत्य हे काळजी घेऊन केलेलं नसतं, निष्काळजीपणानं केलेलं असतं, बेपरवाहीपणे म्हणजे परिणामाची जाणीव लक्षात न घेता केलेलं असतं, हयगईचं असतं, त्याच्या मागं सुडाची भावना नसती, त्याच्या मागं दुखापत करण्याचा इरादा नसतो, त्याच्या मागं गुन्हेगारी प्रवृत्तीचा इरादा नसतो, परंतु कृत्यच असं असतं की ते निष्काळजीपणाचं, गैरवर्तणुकीचं, परिणामाची जाणीव लक्षात न घेता बेदरकारपणाचं, हयगईचं कृत्य असतं. त्यामुळे काय होतं, मानवी जीवन किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येते. या एकंदरीत परिस्थिती. आता बघा, हिथं 279 मध्ये जखम झाली होती का, नाही. इथं काय आहे, धोक्यात येते, संभावना असते, शक्यता असते, परंतु होत काहीच नाही. इथं कुणाला जखम होत नाही, साधी नाही, गंभीर नाही, काही नाही. फक्त काय म्हणलंय, आरोपीचं कृत्य हयगईचं, बेदरकारपणाचं असतं. त्याचं कृत्य तसं असल्यामुळे काय होतं, मानवी जीविताला, व्यक्तिगतेला, सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याचा संभव असतो, शक्यता असते. अशी जर परिस्थिती असेल तर काय होईल, 336 लागेल. उदाहरण बघा, काय करतो, हा रस्ता आहे, या रस्त्यानं समजा ही गाडी चालू आहे, 4 व्हीलर आहे, याच्यामध्ये बसलेला आहे, आणि काय करतो, रस्त्याने चाललेल्या गाडीवरती काय करतो, जोरात दगड मारतो. दगड इथून गेला, कुठून, गाडीला न लागता, 336. हा दगड गाडीला लागला, गाडीमधल्या माणसाला, ह्या राखाना बघा, साधी दुखापत झाली तर काय होईल, लगेच 336चं रूपांतर 337 मध्ये होईल. लक्षात आलं. परिस्थिती सगळी ही सारखीच आहे, निष्काळजी वगैरे वगैरे, बेपरवा, हयगई, बेदरकार. लागण्याची शक्यता 336, साधी दुखापत झाली 337, आणि इथं गंभीर दुखापत झाली त्याला तर काय होईल, लगेच 338 लागेल. दुसरं उदाहरण बघा, म्हणजे ह्याला गंभीर दुखापत झाली तर आता बघा, हा काय आहे माहितीये का, दररोज त्याच्या शेतामध्ये जातो, ही वाट आहे, आणि शेतात जाताना त्याच्याकडे ही बैलगाडी आहे. तो काय करतो, बैलगाडी सोडतो. काही लोकांची बैलगाडी अशी असते की बैल हळूहळू रस्त्याने जात असतात. हा नेहमीप्रमाणे बैलगाडी सोडतो, वाट्यानं मुलं वगैरे जात असतात, माणसं असतात, जीविताला धोका निर्माण झालेली, त्याच्याकडून कृती झालेली आहे याच ठिकाणी, जरी तो त्यांना अपराध वाटत नसला तरी, कारण संभावना आहे, बेपरवाई, हयगई, बेदरकारपणाचं कृत्य आहे, वाटेत कोणाचा तरी अंगावर जाऊन जीव जाऊ शकतो, कोणाला दुखापत होऊ शकते. 336. समजा पुढून येणाऱ्या एखाद्या बाईला हे धडकलं आणि तिला साधी दुखापत झाली, 337. परत ही बैलगाडी जर एखाद्याला धडकली, त्याला गंभीर दुखापत झाली तर 338, आणि या बैलगाडी खाली एखाद्याचा जर मृत्यू झाला तर 304. लक्षात आलं एकंदर परिस्थिती तुमच्या
मला वाटतं आता ही कलम तुम्हाला काय झाली असतील, चांगल्या पद्धतीनं समजली असतील. तर 336 दखलपात्र जामीनपात्र प्रथम वर्ग आहे, 337 दखलपात्र जामीनपात्र प्रथम वर्ग 302 प्रमाण आहे आणि 338 दखलपात्र जामीनपात्र प्रथम वर्ग 320 2 प्रमाणे. शिक्षा बघायच्या 3 महिन्यापर्यंत किंवा 250 रुपयापर्यंत द्रव्यदंड आहे. 2 नंबरला 6 महिन्यापर्यंत किंवा 500 रुपयाचा द्रव्यदंड आहे आणि 338 ला 2 वर्षापर्यंत किंवा 1000 रुपयाचा द्रव्यदंड आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, 336 मधली परिस्थिती फक्त लक्षात घ्या. पुढची कलम वाचायची गरज नाही. शिक्षा कशा लक्षात ठेवायचं मी परत सांगेल. तर अशा पद्धतीनं आपण आज 300 कलम 299 याच्यामधला चांगल्या पद्धतीनं फरक बघितला आहे. त्यानंतर 319, 320, 323, 24, 25, 26, 26 अ, 26 ब, 330, 332, 36, 37, 38 इत्यादी कलम बघितले आहेत. ठीक आहे.